जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षा फॉर्म भरण्यासाठी विद्यापीठाकडून शेवटची मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्या संदर्भाने आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. नेमकी कोणते असे अभ्यासक्रम आहे ज्या अभ्यासक्रमाला विद्यापीठाने परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे आणि कॉलेजला परीक्षा फॉर्म इन्व्हर्ट करण्यासाठी किती तारीख दिलेली आहे याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा कोणी मित्र असेल किंवा नातेवाईक असेल किंवा संबंधित विद्यार्थी असतील की ज्यांनी अद्यापपर्यंत परीक्षा फॉर्म भरलेला नाही, तर त्यांना आता 2 दिवस राहिलेले आहे. दिनांक 2 एप्रिल 2024 आणि 3 एप्रिल 2024 या तारखेपर्यंत त्यांना परीक्षा फॉर्म भरता येणार आहे. तर यामध्ये असे कोणते अभ्यासक्रम आहे ज्या अभ्यासक्रमाला परीक्षा फॉर्म त्यांना भरता येणार आहे. तसेच आज दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी विद्यापीठाने काही परीक्षा फॉर्म देखील सुरू केलेले आहे, त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यामध्ये बघा, आज दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी BA 2013 पॅटर्न एक्सटर्नल आणि रेग्युलर विद्यार्थी, ओके, ज्यांचा 2013 पॅटर्न होता किंवा जे विद्यार्थी एक्सटर्नल BA 2013 पॅटर्न होते त्यांचे परीक्षा फॉर्म पण सुरू झालेले आहे. तसेच मास्टर इन आर्ट्स म्हणजे MA 2013 एक्सटर्नलचे विद्यार्थी आणि MCOM 2015 एक्सटर्नलचे विद्यार्थी यांचे परीक्षा फॉर्म आज दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी सुरू झालेले आहे. काही परीक्षा फॉर्मची अंतिम तारीख विदाऊट लेट फी 9 एप्रिल 2024 आहे, तर काहींची 12 एप्रिल 2024 आहे. तर लेट फीसह 13 एप्रिल आणि 12 एप्रिल 2024 पर्यंत परीक्षा फॉर्म हा भरू शकता. आणि मी मगाशी सांगितलं की आता कोणत्या अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. तर बघा, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, BBA, BBA-IB, BBA-CA, BCom, BSc कम्प्युटर सायन्स, नंतर BSc सायबर अँड डिजिटल सायन्स, त्यानंतर BSc ॲनिमेशन, BSc बायोटेक, BSc रेग्युलर, BSc हॉस्पिटॅलिटी स्टडी, MSc 2019 अँड 2023 पॅटर्न, ओके, या सर्व अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म भरण्यासाठी काय केलेली आहे, मुदतवाढ देण्यात आलेली आहे. MScमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, जिओग्राफी, झूलॉजी, बॉटनी, ड्रग केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, ॲनालिटिकल, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, फिजिक्स, त्यानंतर मॅथमॅटिक्स, MSc MTech, MA/MSc स्टॅटिस्टिक, नंतर BCom 2013-2019 पॅटर्न, B फार्मसी 2015-18-19 पॅटर्न, इंजिनिअरिंग फॅकल्टी ज्यामध्ये FUSC, TEBE सगळ्या पॅटर्नचे विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. त्याच्यानंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर BA 2019 पॅटर्न, BSc, BCom, BA 2013 पॅटर्न, नंतर BBA, BBA-IB, BBA-CA 2013 पॅटर्न, नंतर डिप्लोमा रिलेटेड DTL, DL, LAW, नंतर DCIPRL, नंतर DCCL आहे, नंतर LLM आहे, BA LLB आहे, LLB आहे, यांचे सगळ्यांचे काय केलेले आहे, परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. MA, MCom, MSc 2019, 2013, 2023 पॅटर्न यांचे देखील परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ओके, सो संबंधित विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर परीक्षा फॉर्म भरा आणि महाविद्यालयापर्यंत 3 एप्रिल 2024 आणि मॅक्झिमम 4 एप्रिल 2024 पर्यंत तुम्ही जमा करू शकता. कॉलेजनी 4 एप्रिल 2024 रात्री 12 वाजेपर्यंत महाविद्यालयाला फॉर्म इन्व्हर्ट करण्याची संधी दिलेली आहे आणि त्यांचे जे काही हॉल तिकीट आहे ते 6 एप्रिलपर्यंत सर्व हॉल तिकीट काय करणार आहे, विद्यापीठ जाहीर करून देणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जेही तुमचे विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरण्यापासून वंचित राहिलेले आहे, ज्यांनी किंवा असे काही विद्यार्थी ज्यांनी परीक्षा फॉर्म भरला पण महाविद्यालयात जमा केला नाही, त्यांनी लवकरात लवकर परीक्षा फॉर्म काय करा, फीसह महाविद्यालयात जमा करा. ओके, ही परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत आहे. जे संबंधित विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरू शकले नाही त्या विद्यार्थ्यांना काय करावं लागणार आहे, परीक्षेपासून वंचित राहावं लागणार आहे. त्यामुळं काही विद्यार्थी असे की ते SYला आहे पण फर्स्ट इयर बॅकलॉग आहे, म्हणजे SYचा रेग्युलर फॉर्म भरला पण फर्स्ट इयरचा बॅकलॉग फॉर्म भरला नाही, तर त्या विद्यार्थ्यांना देखील परीक्षा फॉर्म काय करता येणार आहे, भरता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयात परीक्षा विभागाशी संपर्क करा. काही महत्त्वाची शंका असेल तर चॅट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.